नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण इंट्रोडक्शन टू डेटा, कलेक्शन अँड प्रेझेंटेशन ऑफ डेटा या गोष्टी पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा टॉपिकचा अभ्यास करत असताना आपण सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी ज्याला आपण म्हणतो, ते मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आपण डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. त्यानंतर डिस्पर्शन म्हणजे काय, त्याचे मेजर्स जे आहेत, मेजर्स ऑफ डिस्पर्शन आपण त्याला म्हणतो, ते मेजर्स ऑफ डिस्पर्शन आपण डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जो अप्लाइड मॅथमॅटिक्स सेकंडमध्ये पेपर 1 जो शिकतोय, त्या पेपर 1चं नाव डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स असं आहे. तर त्या पेपर 1 मधले आपण पहिले 2 टॉपिक जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. आता आपण जो तिसरा टॉपिक आहे तो तिसरा टॉपिक आजपासून अभ्यासणार आहोत, त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आता तिसरा टॉपिक जो आहे तो मोमेंट्स, स्क्यूनेस अँड कुर्टॉसिस असं त्याचं नाव आहे. मोमेंट्स, स्क्यूनेस अँड कुर्टॉसिस. आता तुम्ही या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये अभ्यासल्याप्रमाणे एखाद्या डेटा सेटचा सेंटर काय आहे किंवा तुमच्या डेटा व्हॅल्यू तुमच्या डेटामधल्या कोणत्या व्हॅल्यूच्या अराउंड लाय होत आहेत, ही सेंट्रल टेंडन्सी अभ्यासण्यासाठी आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीचा वापर करतो किंवा उपयोग करतो. तसंच एखाद्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीपासून किंवा एखाद्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीच्या भोवती तुमच्या इतर डेटा व्हॅल्यूचा स्प्रेड किंवा डिस्पर्स ज्याला आपण म्हणतो, किंवा त्या एका ठराविक मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीपासूनचं त्याचं अंतर असं आपण म्हणूया त्याला, हे म्हणजे डिस्पर्शन ज्याला आपण म्हणतो. तो डिस्पर्शन तुम्हाला डेटा डिस्क्राईब करण्यासाठी या 2 गोष्टी लागतात. परंतु कधीकधी काय होतं, एखाद्या डेटा सेटचा मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी सेम असल्या आणि त्याचं डिस्पर्शन जरी सेम असलं तर याचा अर्थ ते डेटा सेट दोन्ही सिमिलर आहेत असा होत नाही, किंवा ते 2 डेटा सेट वेगवेगळे आहेत असं आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळतं. याचा अर्थ फक्त मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शन हे तुमच्या एखाद्या डेटा सेटला डिस्क्राईब करण्यासाठी सफिशियंट आहेत असं आपण म्हणू शकत नाही. तर डेटा पूर्णपणे तुम्हाला डिस्क्राईब करायचा असेल तर तुम्हाला अजून काही मेजर्सची गरज पडते. त्यापैकी जे मेजर्स आहेत ते म्हणजे स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस आहेत. तर ते डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. पण आता हे स्क्यूनेस आणि कुर्टॉसिस जे आहेत त्याचे मेजर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ज्या स्टॅटिस्टिकल मेजर्सची गरज पडते किंवा त्याला स्टॅटिस्टिकल कॉन्स्टंट्स असं म्हणूया आपण, त्यांची गरज पडते, ते म्हणजे तुमचे मोमेंट्स असतात. म्हणजे मेजर्स ऑफ स्क्यूनेस आणि मेजर्स ऑफ कुर्टॉसिस हे तुम्हाला जर डिराईव्ह करायचे असतील, काढायचे असतील एखाद्या डेटा सेटसाठी, तर तुम्हाला जे कॉन्स्टंट्स पहिल्यांदा लागतात ज्याच्यावरून मेजर्स ऑफ स्क्यूनेस आणि मेजर्स ऑफ कुर्टॉसिस तुम्हाला काढता येतात, ते कॉन्स्टंट्स किंवा ते मेजर्स म्हणजे तुमचे मोमेंट्स आहेत. आता हे जे मोमेंट्स असतात हे मोमेंट्स 3 प्रकारचे असतात. एक त्यामधले पहिला जो आहे त्याला आपण रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन असं म्हणतो. म्हणजे तुमचा जो ओरिजिन आहे 0, त्याच्या भोवती जे मोमेंट्स कॅल्क्युलेट केले जातात त्याला रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन असं आपण म्हणतो. आता ह्या ओरिजिन व्यतिरिक्त आपण एखादा कोणताही आर्बिट्ररी पॉईंट, त्याला आपण ए म्हणणार आहोत,
तर त्या पॉईंटच्या भोवती आपण जर रॉ मोमेंट्स काढले तर त्याला म्हणतात रॉ मोमेंट्स अबाउट आर्बिट्ररी पॉईंट ए. आणि तिसऱ्या प्रकारचे जे मोमेंट्स आहेत त्या तिसऱ्या प्रकारच्या मोमेंट्सना आपण सेंट्रल मोमेंट्स म्हणतो किंवा त्यालाच आपण मोमेंट्स अबाउट अरिथमॅटिक मीन और सिम्पली मीन, मोमेंट्स अबाउट मीन असं सुद्धा म्हणतो. असे 3 प्रकारचे मोमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. आता त्यामधलं आपलं पहिल्या प्रकारचे जे मोमेंट्स आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. पहिल्या प्रकारचे जे मोमेंट्स आहेत त्याला आपण रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन असं म्हणतो. आता इन जनरल आपल्याकडे जे मोमेंट्स असतात ते मोमेंट्स हे वेगवेगळ्या ऑर्डरचे असतात. जे 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर. इन जनरल आपण फोर्थ ऑर्डरपर्यंत मोमेंट्स काढतो. फिफ्थ ऑर्डर, सिक्स्थ ऑर्डर पण तुम्ही त्या काढू शकता. परंतु आपल्याला मेजर्स ऑफ स्क्यूनेस आणि कुर्टोसिस काढण्यासाठी जे मोमेंट्स लागतात ते शक्यतो 4 ऑर्डरपर्यंतचेच गरजेचे असतात. त्यामुळे इन जनरल जर आपण आर्थ ऑर्डर रॉ मोमेंट ऑफ एक्स, एक्स म्हणजे तुमचा रँडम व्हेरिएबल जो आहे, कोणताही व्हेरिएबल असेल किंवा डेटा सेट असेल की ज्याच्यावरचे ऑब्झर्वेशन्स आपल्याकडे आहेत, तर त्या रँडम व्हेरिएबलचा आर्थ ऑर्डर मोमेंट किंवा आर्थ रॉ मोमेंट ऑफ एक्स अबाउट 0 इज नोन ॲज रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन. 0च्या अबाउट काढलेला जो आर्थ रॉ मोमेंट असेल किंवा 0च्या अबाउट काढलेला जो मोमेंट असेल त्याला आपण म्हणतो रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन. सो हे जे रॉ मोमेंट आहेत किंवा इन जनरल आर्थ रॉ मोमेंट जो आहे अबाउट ओरिजिन, इट इज डिनोटेड बाय म्यू आर डॅश. म्यू सफिक्सला आर आणि वरती डॅश. म्यू आर डॅशनी काय केले जातात, हे डिनोट केले जातात. अँड इज गिवन बाय, त्याचा फॉर्म्युला काय आहे मग, हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, म्यू आर डॅश इज इक्वल टू 1/n इंटू समेशन xi रेस टू r. म्हणजे तुमच्याकडे जे प्रत्येक डेटा व्हॅल्यू आहे त्या डेटा व्हॅल्यूचा जितक्या ऑर्डरचं तुम्हाला रॉ मोमेंट काढायचं आहे तितकी त्याची पॉवर केली प्रत्येक डेटा व्हॅल्यूची, आणि त्या सगळ्या व्हॅल्यूची तेवढ्या पॉवर केल्यानंतर ज्या व्हॅल्यू येत आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूची आपण बेरीज केली आणि त्याला डिवायडेड बाय n केला आपण, तर वी विल फाइंड द आर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन, where r is equal to 0, 1, 2, 3, 4 and so on. And this formula is for the ungrouped data or individual series of observations. If there are discrete frequency distribution or grouped frequency distribution किंवा त्यालाच आपण continuous frequency distribution म्हणतो, म्हणजे क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज अशा पद्धतीने असतात, त्यावेळा मग रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन आपण जे काढतो त्याचा फॉर्म्युला काय, तर त्याचा फॉर्म्युला आहे म्यू आर डॅश इज इक्वल टू 1/n, capital N, here capital N, and that is nothing but total of frequency, sum of all the frequencies, 1 by capital N into summation fi into xi raised to r, where r running from or r takes value 0, 1, 2, 3, 4 and so on, and this formula is for grouped data. आता यामध्ये fi म्हणजे तुमची त्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी असेल किंवा क्लासची फ्रिक्वेन्सी असेल. तर fi म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, नंबर ऑफ अजून काय असतील ते त्याला पद्धतीनं त्याला आपण जी फ्रिक्वेन्सी म्हणतो ती fi म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी आहे. आणि xi म्हणजे काय, तर xi म्हणजे तुमच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल किंवा तुमच्या क्लासेसचा मिड पॉईंट असेल. ओके, जर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल क्लास आणि फ्रिक्वेन्सी, तर त्यावेळेला आपण xiच्या व्हॅल्यू काय घेत असतो, तर त्या पर्टिक्युलर क्लासचे मिड पॉईंट्स आपण ॲज अ xiची व्हॅल्यू म्हणून गृहीत धरत असतो. मग त्या प्रत्येक xiच्या व्हॅल्यूचा अर्थ इतकी पॉवर करायची, म्हणजे अर्थ म्हणजे 0, 1, 2 पासून पुढं काय असेल ते त्या पद्धतीनं त्याची पॉवर येणार, आणि त्या सगळ्या पॉवरच्या ज्या व्हॅल्यू आहेत
त्याचा जो कॉलम आपण करणार आहोत त्या पॉवरच्या व्हॅल्यूची बेरीज मल्टिप्लाइड विथ इट्स करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. पॉवरच्या व्हॅल्यू त्या पॉवरच्या सगळ्या व्हॅल्यूना फ्रिक्वेन्सीनं मल्टिप्लाय करायचं. फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला Fi इंटू XI⁻R मिळणार आणि त्या Fi इंटू XI⁻R जो कॉलम आहे त्या कॉलमची बेरीज घेतली तर दॅट इज समेशन Fi इंटू XI⁻R हे आपल्याला मिळणार. आणि त्याला जर डिवायडेड बाय n टोटल ऑफ ऑल फ्रिक्वेन्सी केलं तर आपल्याला काय मिळतंय, आर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन फॉर ग्रुप्ड डेटा और डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. दीज आर दी फॉर्म्युलीज फॉर अर्थ ऑर्डर रॉ मोमेंट इन केस ऑफ अनग्रुप्ड डेटा अँड ग्रुप्ड डेटा. नाव इन पर्टिक्युलर व्हेन R इज इक्वल टू 0 घेतला आपण तर आपल्याला काय मिळेल बघा, R ची व्हॅल्यू 0 पुट झाली तर μ0 येणार आणि इज इक्वल टू समेशन XI⁻R. मग R ची व्हॅल्यू इथं 0 आहे सो XI⁻0 झालं म्हणजे काय होणार, त्याची व्हॅल्यू 1 होणार घातांकाच्या नियमानुसार. एनी व्हॅल्यू raised to 0 is nothing but 1. So summation 1 is nothing but n and n divided by n that is 1. So μ0 dash is equal to 1 is the value of 0th order raw moment about origin. So 0th order raw moment about origin of random variable x is always unit. So unit value आपल्याला याची मिळते. When r is equal to 1, R ची व्हॅल्यू ज्या वेळेला 1 असेल त्यावेळेला काय मिळणार आहे आपल्याला, तर μ1 डॅश इज इक्वल टू 1 बाय n समेशन XI⁻1. समेशन XI⁻1 म्हणजे XIच राहणार, मग समेशन XI डिवाइड बाय n असं ते आपल्याला मिळेल. सो समेशन XI डिवाइडेड बाय n is the formula of x bar. So μ1 dash is equal to x bar, that is nothing but μ1 dash is equal to mean. So first order raw moment about origin is the mean. So the mean is the raw moment about origin of first order. So पहिल्या ऑर्डरचा रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन हा म्हणजे काय असतो, तुमचा मीन असतो. हे तुम्हाला यावरून लक्षात येईल. आता आपण रॉ मोमेंट अबाउट आर्बिट्ररी पॉईंट ए बघणार आहोत. आतापर्यंत आपण काय केलं, ओरिजिनच्या अबाउट किंवा झिरोच्या अबाउट रॉ मोमेंट्स बघितले. त्यामुळं आपल्याला XI मायनसचा जो पार्ट होता पुढचा तो काहीच येत नव्हता. पण आता आपण काय करतोय, आर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट आर्बिट्ररी पॉईंट ए असे बघणार आहोत. मग हे जे आर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट आर्बिट्ररी पॉईंट ए आहेत, इट इज डिनोटेड बाय म्यू आर डॅश जे आहे ते आपण आर्बिट्ररी पॉईंट अबाउट 0 असं डिनोट करतो. आणि हे जे आहेत आर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट आर्बिट्ररी पॉईंट दॅट आर डिनोटेड बाय गॅमा आर डॅश and it is given by gamma r dash is equal to 1 by n summation xi minus a bracket raised to r, where r is equal to 0, 1, 2, 3, 4 and so on. This formula is for ungrouped data. मग म्हणजे आपण रॉ मोमेंट अबाउट आर्बिट्ररी पॉईंट ए काढतोय, त्यामुळे आर्बिट्ररी पॉईंट ए जो आहे तो काय होतोय, प्रत्येक डेटा व्हॅल्यूतून मायनस होतोय आणि त्याचा मग रेस टू जो काय असेल ऑर्डर, त्या ऑर्डर इतके त्याचा पॉवर होते आणि त्या सगळ्या टर्मची किंवा व्हॅल्यूची आपण काय घेतो, बेरीज, आणि दॅट डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. हे केल्यानंतर आपल्याला आर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट आर्बिट्ररी पॉईंट ए मिळते, गॅमा आर डॅश फॉर अनग्रुप्ड डेटा. ज्यावेळेला आपण रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन काढत होतो त्यावेळेला ए ची व्हॅल्यू तिथं 0 होती आणि ती 0 घेतली काय न घेतली काय सारखीच होती, म्हणून 1 by n समेशन XI⁻R अशी ती आपल्याला काय मिळत होता, फॉर्म्युला मिळत होता. पण इथं आपण आता काय करतोय, रॉ मोमेंट अबाउट आर्बिट्ररी पॉईंट ए काढतोय, त्यामुळं
इथं आपल्याला फॉर्म्युला काय 1/n समेशन xi minus a bracket raised to r running from 0, 1, 2, 3, 4 and so on. This is for grouped data. Ungrouped data. So now for grouped data, gamma r dash is equal to 1 by capital N summation fi into xi minus a bracket raised to r, where r running from 0, 1, 2, 3 and 4, where n is summation of frequency, summation of fi. ओके, म्हणजे इथं आपण काय करतोय, आपली फ्रिक्वेन्सी जी आहे तुमच्या व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी असेल किंवा तुमच्या क्लासची फ्रिक्वेन्सी असेल, दॅट फ्रिक्वेन्सी इज मल्टिप्लाइड विथ xi मायनस ए ब्रॅकेट रेस टू r. म्हणजे r जी काय पॉवर असेल त्या पॉवरच्या व्हॅल्यूला आपण फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय करायचं आणि त्या कॉलमची सम जी आहे ती इथं समेशन fi इंटू xi मायनस ए ब्रॅकेट रेस टू r ही वापरायची, अँड दॅट सम इज डिवायडेड बाय n. Then we will get our rth order raw moment about arbitrary point A, that is gamma r dash. This is for grouped data or discrete frequency distribution. Now in particular, if we will see r is equal to 0, gamma 0 dash is equal to summation xi minus a bracket raised to 0 upon n, and that is also equal to 1 because xi minus a bracket raised to 0 is 1 and summation 1 is n divided by n is 1. So gamma 0 dash is equal to 1. Now when r is equal to 1, gamma 1 dash is equal to summation xi minus a bracket raised to 1 upon n. So this summation can be given inside and 1 by n multiplier is taken separately. We will get gamma 1 dash is equal to summation xi divided by n minus a into summation 1 divided by n. a हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे समेशनच्या बाहेर येईल तो आणि मग त्यामुळे समेशन 1 असं राहील, समेशन 1 वेअर आय रनिंग फ्रॉम 1 टू n. त्यामुळे समेशन 1 ची व्हॅल्यू आय रनिंग फ्रॉम 1 टू n ही nच येते आणि n डिवायडेड बाय n इज 1. सो आपल्याला गॅमा 1 डॅश इज इक्वल टू एक्स बार मायनस ए असं मिळेल, कारण समेशन xi डिवाइड बाय n म्हणजेच काय आहे तुमचं एक्स बार आहे. सो एक्स बार डिवायडेड बाय एक्स बार मायनस ए अशी तुमची गॅमा 1 डॅशची व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे एक्स बार इज इक्वल टू गॅमा 1 डॅश प्लस ए अशी तुम्ही ते एक्सप्रेशन लिहू शकता. These are the raw moments about arbitrary point A. Now we are going to see the central moments. तर सेंट्रल मोमेंट कुणाला म्हणायचं, त्याचा फॉर्म्युला काय हे आपण आता बघणार आहोत. आता the moments about the mean are called as a central moment. आता जसं आपण मोमेंट अबाउट आर्बिट्री पॉईंट काढले तसे मोमेंट अबाउट अरिथमॅटिक मीन आपण जर काढले तर त्याला आपण सेंट्रल मोमेंट असं म्हणतो. दीज मोमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ द डिस्ट्रीब्यूशन. द सेंट्रल मोमेंट ऑफ rth ऑर्डर इज डिनोटेड बाय म्यू r and is denoted by and is given by mu r is equal to 1 by n into summation xi minus x bar bracket raised to r, where r running from 0, 1, 2, 3, 4 and so on. This is for ungrouped data. म्हणजे आपण आपल्या प्रत्येक डेटा व्हॅल्यूतून एक्स बार जो आहे आपला मीन तो वजा केला आणि त्याचा ज्या ऑर्डरचा मोमेंट काढायचा आहे तितकी पॉवर घेतली आणि त्या कॉलमची आपण सम घेतली, त्याला डिवाइड बाय n केलं की दॅट इज rth ऑर्डर सेंट्रल मोमेंट आपल्याला मिळतो फॉर अनग्रुप्ड डेटा. म्हणजे इंडिव्हिज्युअल सिरीजमध्ये तुमच्या सगळ्या व्हॅल्यूज असतील त्यावेळेस. मग ज्या वेळा तुमचं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल त्यावेळेला तुम्ही फॉर्म्युला कसा लिहिणार तो, तर
तो फॉर्म्युला असा आहे की म्यू आर इज इक्वल टू 1 अपॉन कॅपिटल एन समेशन एफ आय इंटू एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट रेज टू आर, where r is 0, 1, 2, 3, 4 and so on. So here xi are nothing but for discrete frequency distribution the values of the variable, but for the grouped frequency distribution xi are the midpoints of the classes. So from that midpoint of the classes or values of the variable we subtract the x bar and we take power of that xi minus x bar, that is equal to the order of the central moment, and it is multiplied by its corresponding frequency, and we take the sum of that column and divided by with n, capital N, that is summation of fi. असं केल्यानंतर आपल्याला म्यू आर, आर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट आपल्याला मिळणार आहे फॉर ग्रुप्ड डेटा और डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, वेअर n इज इक्वल टू समेशन एफ आय आणि एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय इंटू एक्स आय डिवायडेड बाय n. हे आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीच्या वेळेला शिकलेलो आहे. ग्रुप्ड डेटा किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन असेल तर त्याचा मीन कशा पद्धतीने काढायचा एक्स बार. ओके, इन दिस वे वी कॅन calculate the central moments. We have seen the what kind of a formulae are used to find the central moments. So now in particular when r is equal to 0, mu 0 is equal to 1. When r is equal to 1, mu 1 is equal to summation xi minus x bar bracket raised to 1 upon n. That is nothing but summation xi minus x bar. As we know the property of arithmetic mean, that is sum of all the deviations taken from arithmetic mean is always 0. ही आपल्या arithmetic mean ची प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुमच्या arithmetic mean पासून तुमच्या प्रत्येक डेटा ऑब्झर्वेशनची डेविएशन घेतली आणि त्याची सम घेतली आपण तर ती 0 येते नेहमीच. म्हणजे ती प्रॉपर्टी वापरून आपला न्यूमरेटर 0 येणार. सो 0 डिवायडेड बाय n दॅट इज इक्वल टू 0. सो म्यू 1 इज ऑलवेज 0. सो फर्स्ट ऑर्डर सेंट्रल मोमेंट इज 0 ऑलवेज. व्हेन r इज इक्वल टू 2, ज्या वेळा तुमचं काय असेल सेकंड ऑर्डर सेंट्रल मोमेंट्स काढायचं असेल त्यावेळेला म्यू टी इज इक्वल टू समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय n. आता समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय n हा जो फॉर्म्युला तुम्ही बघितला तर दॅट फॉर्म्युला इज द फॉर्म्युला ऑफ व्हेरियन्स. सो म्यू टू इज ऑलवेज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ द डिस्ट्रीब्यूशन और व्हेरियन्स ऑफ दॅट व्हेरिएबल. सो म्यू टू इज इक्वल टू व्हेरियन्स. Now we have seen all these three moments. Now we are going to study the relation between central moment and raw moments about origin. म्हणजे एका मोमेंट्सवरून समजा रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन आपण काढलेले आहेत तर त्याच्यावरून ही रिलेशन्स वापरून तुम्ही डायरेक्ट काय करू शकता सेंट्रल मोमेंट्स कॅल्क्युलेट करू शकता. सो वी हॅव टू लर्न दी रिलेशन बिटवीन व्हॉट आर द रिलेशन्स बिटवीन दी सेंट्रल मोमेंट्स अँड रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन. हियर वी विल सी वन बाय वन relations between mu1 and other raw moments about origin, then mu2 and other raw moments about origin, between mu3 and other raw moments about origin, and mu4 and other raw moments about origin. अशा पद्धतीने आपण त्यातली इन पर्टिक्युलर रिलेशन्स काय आहेत ते पाहणार आहोत. म्हणजे तुमचा सेंट्रल मोमेंट काढण्यासाठी किंवा तुमचा सेंट्रल मोमेंट हा कोणत्या रॉ मोमेंट्सवरती अवलंबून आहे हे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी द रिलेशन बिटवीन फर्स्ट ऑर्डर सेंट्रल मोमेंट और वी आर गोइंग टू डिराइव द रिलेशन फॉर फर्स्ट ऑर्डर सेंट्रल मोमेंट.
as we know, zeroth order central moment is always equal to 1. So now first order central moment is equal to, as we know, formula for first order central moment is 1 by n summation xi minus x bar bracket raised to 1. Okay, if we, as we know, x bar is the first order raw moment about origin, so we can put the value of x bar there, 1 upon n summation xi minus mu1 dash. मग आपण काय केलं, 1 बाय एन समेशन जे आहे ते प्रत्येक आतल्या ब्रॅकेटमधल्या टर्मला देऊन टाकलं, तर आपल्याला काय होईल बघा, काय मिळेल, 1 बाय एन समेशन xi मायनस mu1 डॅश अपॉन n इंटू समेशन 1. आता mu1 डॅश हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे समेशनच्या बाहेर आला, सो mu1 डॅश अपॉन n दॅट इज इंटू समेशन 1 असं आपल्याला मिळेल. 1 बाय एन समेशन xi म्हणजेच काय, तर दॅट इज द फॉर्म्युला ऑफ फर्स्ट ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन, दॅट इज mu1 डॅश. म्हणजे आपण 1 बाय एन समेशन xi बद्दल आपण mu1 डॅश लिहू शकतो, मायनस तर समेशन 1 म्हणजेच काय, कारण त्याची रेंज समेशनची आय रनिंग फ्रॉम 1 टू n आहे, त्यामुळे 1 टू n असल्यामुळे 1 1 1 1 अशी n इतक्या वेळेला आपण बेरीज केली तर दॅट विल बी फाउंड दॅट 1 n. सो n डिवाइड बाय n विल गेट कॅन्सल्ड अँड ओनली mu1 डॅश विल रिमेन देअर. So mu1 dash and minus mu1 dash is equal to 0. So mu1 first order central moment is equal to 0. अशा पद्धतीने आपल्याला ते फर्स्ट ऑर्डर सेंट्रल मोमेंट मिळेल. नाउ we are going to see relation between second order central moment and other raw moments about origin. As we know, second order central moment mu2 is equal to 1 by n summation xi minus x bar bracket square. So 1 by n summation xi minus x bar, here x bar is always equal to the first order raw moment about origin, that is mu1 dash. So we can put the value of x bar as mu1 dash. So we get 1 by n summation xi minus mu1 dash. आता इथं आपण काय करणार आहोत, here we will expand that bracket xi minus mu1 dash with the formula a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. So here we use that formula of expansion and we can write 1 by n summation in bracket xi square minus 2 mu1 dash into xi plus mu1 dash square. Now we are going to bring inside the bracket what we are going to bring, 1 by n and summation. This 1 by n and summation is brought inside the bracket. ते आपण ब्रॅकेट मध्ये नेलं आपण 1 by n summation, तर आपल्याला प्रत्येक टर्म काय मिळेल बघा, 1 by n summation xi square minus 2 mu1 dash 1 by n summation xi plus mu1 dash square 1 by n summation 1. इथं दुसऱ्या टर्म मध्ये काय आहे, 2 mu1 dash हे कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ते 1 by n summation xi ला ते समेशन गेलं, प्लस mu1 dash स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे, त्यामुळे समेशन 1 अशी टर्म आपल्याला मिळाली. आता आपल्याला नेक्स्ट काय बघूया, 1 by n समेशन xi स्क्वेअर म्हणजेच काय, तर सेकंड ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन आहे, त्यामुळे त्याबद्दल आपण सेकंड ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिनचा फॉर्म्युला किंवा त्याचं नोटेशन वापरू शकतो. सो mu2 डॅश असं ते आपण काय मिळालं, पहिल्या टर्मसाठी आपण नोटेशन वापरलं, मायनस 2 mu1 डॅश तसाच, पण 1 by n समेशन xi म्हणजे काय, तर फर्स्ट ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन आहे, त्यामुळे आपण त्या फॉर्म्युल्यासाठी फर्स्ट ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिनचं काय वापरलं, नोटेशन वापरलं.
सो 2 μ1 डॅश आधीच आहे तसाच आणि त्या फॉर्म्युल्याबद्दल अजून एक μ1 डॅश. सो 2 μ1 डॅश इंटू μ1 डॅश प्लस 1 बाय n. समेशन 1 म्हणजे काय, तर समेशन 1 इज n, कारण त्या समेशनची रेंज जी आहे ती आय रनिंग फ्रॉम 1 टू n आहे. त्यामुळे 1ची बेरीज n इतक्या वेळेला अशी आपल्याला घ्यायची आहे. दॅट विल गेट द आन्सर n. सो n डिवाइड बाय n इज इक्वल टू 1. So μ1 dash square will remain only in third term. So in the third term μ1 dash square will be there. Now we are going to simplify that. Second last step is μ2 dash minus 2 μ1 dash square plus μ1 dash square. Minus 2 μ1 dash square plus μ1 dash square will remain only minus 1 μ1 dash square. So final formula of μ2 or final relation between second order central moment and raw moments about origin is μ2 is equal to μ2 dash minus μ1 dash square. In this way we can find the relation between central moment, that is second order central moment, and raw moments about origin. Now we are going to see the third relation, that is relation between third order central moment and other raw moments about origin. As we know the formula of third order central moment about that is central moment and raw moments, that is μ3 equal to 1 by n summation xi minus x bar bracket cube. As we know x bar is nothing but the first order raw moment about origin, that is μ1 dash. So we can replace x bar by μ1 dash. So 1 by n summation xi minus μ1 dash bracket raised to 3. Now we are going to expand that bracket, that is we are going to expand xi minus μ1 dash bracket cube with the formula a minus b bracket cube, that is a square a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. Using this formula of expansion we expand that bracket of cube. So we will get the answer, or we will get the next third term is, or third step is 1 by n summation I running from 1 to n bracket मध्ये xi cube minus 3 times xi square μ1 dash plus 3xi μ1 dash square minus μ1 dash cube. In this way we have splitted the or expanded the bracket of cube. Now we will bring 1 by n summation inside the bracket. 1 by n समेशन जे आहे ते आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये नेणार, प्रत्येक टर्मला ते देऊन टाकणार. ज्या कॉन्स्टंट टर्म असतील ज्यामध्ये xi ची टर्म नाही अशांना आपण कॉन्स्टंट म्हणतो, त्या समेशनच्या बाहेर येतील. बाकीच्या ज्या xi च्या टर्म आहेत त्या समेशनमध्ये येतील. त्या पद्धतीने आपण ते 1 by n समेशन जे आहे ते ब्रॅकेटमध्ये नेलं तर आपल्याला काय मिळेल बघा. चौथी स्टेप काय आहे आपली, तर 1 by n समेशन xi क्यूब अशी आपल्याला मिळाली. पुढची टर्म जी आहे ती काय मिळेल बघा, minus 3 times μ1 dash into 1 by n summation xi square plus 3 μ1 dash square into 1 by n summation xi minus μ1 dash cube into 1 by n summation 1. अशा पद्धतीने मला काय मिळाल्या, त्या टर्म्स, प्रत्येक टर्म्स मिळाल्या. आता मी काय करतो बघा, प्रत्येक टर्ममध्ये जे जे फॉर्म्युला आहेत त्या फॉर्म्युल्याबद्दल त्याचं नोटेशन जे आहे रॉ मोमेंट्समधलं ते आपण तिथं लिहिणार आहोत. तर 1 by n समेशन xi क्यूब म्हणजेच काय, तर थर्ड ऑर्डर
रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन. त्यामुळे मी त्याच्याबद्दल μ3 डॅश असं लिहिलं मायनस 3μ1 तसाच 1/n समेशन xi क्यूब म्हणजे कुणाचा फॉर्म्युला xi स्क्वेअर म्हणजे कुणाचा फॉर्म्युला आहे 1/n समेशन xi स्क्वेअर इज नथिंग बट द सेकंड ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन. सो वी कॅन राईट फॉर दॅट फॉर्म्युला μ2 डॅश. So μ2 dash can be written there in second term. In third term there is 3 into μ1 dash square is as it is, but 1/n summation xi is the formula of first order raw moment about origin. So that is μ1 dash minus μ1 dash cube as it is, because summation 1 I running from 1 to n is n and n divided by n is 1. So μ1 dash raised to 3 is as it is. Now we are going to adjust some terms in the next step, that is μ3 dash minus 3 μ2 dash μ1 dash plus 3 μ1 dash cube minus μ1 dash cube. So here 3 μ1 dash cube minus μ1 dash cube will get answer 2 μ1 dash cube. So final expression of μ3, that is third order central moment, is equal to μ3 is equal to μ3 dash minus 3 μ2 dash μ1 dash plus 2 μ1 dash cube. अशा पद्धतीने आपल्याला तिसऱ्या ऑर्डरच्या थर्ड ऑर्डरच्या सेंट्रल मोमेंटचं इतर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन बरोबरचं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं या फॉर्म्युल्याने. म्हणजे तुम्हाला जर फक्त रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन माहीत असतील सगळे तर त्याच्यावरनं हे रिलेशन्स वापरून तुम्ही काय करू शकता, तुमचे सेंट्रल मोमेंट्स कॅल्क्युलेट करू शकता. मग आता आपला जो आता लास्टचा जो सेंट्रल मोमेंट राहिला आहे μ4, तो μ4 कसा डिराईव्ह करायचा किंवा त्याचं रिलेशन कसं डिराईव्ह करायचं किंवा त्याचं रिलेशन काय येणार आहे ते आपण इथं बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला जे बायनॉमियल एक्सपान्शन आहे त्या बायनॉमियल एक्सपान्शनचा एक रिझल्ट लक्षात घ्यावा लागेल. बायनॉमियल एक्सपान्शननुसार आपण त्या μ4 काढत असताना आपण एक्सपान्शन वापरणार आहोत. आता ते बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये a मायनस बी रेस टू n अशी जी टर्म आहे त्याचं जे एक्सपान्शन होतं ते कसं होतं बघा, nc0 a रेस टू 0 b रेस टू n मायनस nc1 a रेस टू 1 b रेस टू n मायनस 1 प्लस nc2 a रेस टू 2 b रेस टू n मायनस 2 मायनस डॉट 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 मायनस ncn minus 1 a raised to n minus 1 b raised to 1 plus ncn a raised to n b raised to 0. म्हणजे एकाड एक तुमच्या प्लस मायनस टर्म येतात. पहिली टर्म प्लस येते, दुसरी टर्म मायनस, परत तिसरी टर्म प्लस, चौथी टर्म मायनस. अशा पद्धतीनं तुम्हाला एकाड एक प्लस मायनस टर्म येतात जर a मायनस b ब्रॅकेट रेस टू n करायचं असेल तर. अशा पद्धतीने त्याचं एक्सपान्शन होतं. a प्लस b ब्रॅकेट रेस टू n असेल तर सगळ्या टर्म पॉझिटिव्ह येतील, पण मात्र a मायनस बी ब्रॅकेट रेस टू n असेल तुम्हाला एक्सपांड करायचा तर एकाड एक काय होतात, प्लस मायनस टर्म येतात. पहिली टर्म प्लस असेल, दुसरी टर्म मायनस, तिसरी टर्म प्लस, चौथी टर्म मायनस, अशा पद्धतीने. आता या ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशन्स आले nc0 nc1 nc2. ती कॉम्बिनेशन कशी काढायची आपण पुढं बघणार आहोत. ज्यावेळा आपण फोर्थ ऑर्डर जे सेंट्रल मोमेंट आहे ते फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंटचं एक्सपान्शन केल्यानंतर ज्यावेळा जी कॉम्बिनेशन्स येतात ती कॉम्बिनेशन्स कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही त्याचं एक्सपान्शन कसं आहे ते लक्षात ठेवायचं. 0 पासून c n पैकी 0 कॉम्बिनेशन्सपासून n पैकी n इतकी कॉम्बिनेशन्सपर्यंत आपण काय करत जातोय, त्या टर्म घेत जातोय. म्हणजे n ची व्हॅल्यू काही असू शकते. इथं आता फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट काढताना n ची व्हॅल्यू आपली 4 येणार आहे. त्यामुळं तितक्या टर्म ज्या असतील तेवढ्या टर्म आपल्या त्यात एक्सपान्शनमध्ये येत जाणार करस्पॉन्डिंग.
ते कशा येत आहेत ते तुमच्या लक्षात येईल बघा. μ4 इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे? 1/n समेशन xi मायनस x बार ब्रॅकेट रेस टू 4 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तिथं आपण त्या पद्धतीने लिहिलं. पण x बार म्हणजेच काय आपला? तर x बार इज नथिंग बट फर्स्ट ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन. सो वी कॅन रिप्लेस x बार बाय μ1 डॅश. सो 1/n समेशन xi मायनस μ1 डॅश ब्रॅकेट रेस टू 4 असं आपल्याला ते मिळेल. दॅट इज इक्वल टू 1/n समेशन. आता ते xi मायनस μ1 डॅश जे आहे त्याचं एक्सपान्शन आपण वरच्या पद्धतीनं लिहिणार आहोत. आता पहिली जी टर्म आहे त्या एक्सपान्शनमध्ये तर ती काय आहे? तर nc 0 आहे ना, त्यामुळे इथं n किती आहे? 4 आहे. तो 4c 0 होईल. त्यातला a म्हणजे xi आहे तुमचा. xi रेस टू किती होईल? 0 होईल. आणि μ1 डॅश म्हणजे तुमचा b आहे. सो b रेस टू तिथं n होतं. सो b रेस टू इथं n म्हणजे किती आहे? 4. सो μ1 डॅश इज μ1 डॅश रेस टू 4 होईल. मायनस पहिली टर्म प्लस आहे, आता दुसरी टर्म मायनस. मी ते काय आधी जरा प्लस झालं होतं ते डार्क केलंय मायनस. जिथं डार्क मायनस केलंय ते मायनस आहे असं कन्सिडर करा तुम्ही, लक्षात घ्या. मायनस दुसरी टर्म तुमची मायनस येणार आहे. दुसऱ्या टर्ममध्ये काय बघा? nc1 आहे, इथं n आहे 4. सो 4c1 येणार. ती 1 टर्म आहे ती a ला जाते, a रेस टू होते ते. त्यामुळे इथं xi रेस टू 1 होणार. आणि b रेस टू n मायनस 1, इथं n आहे 4. 4 मायनस 1 म्हणजे 3. सो μ1 डॅश रेस टू 3 असं आपल्याला मिळणार आहे दुसरी टर्म. तशीच तिसरी टर्म काय? तिसरी टर्म आपली प्लस होणार, कारण दुसरी टर्म मायनस आहे, तिसरी टर्म प्लस होणार. एकाड एक प्लस मायनस होत आहे, त्यामुळं तिसरी टर्म प्लस मिळेल आपल्याला. प्लस 4c2, कारण nc2 आहे. सो 4c2 होईल. xi रेस टू 2 होईल. आणि μ1 डॅश रेस टू अगेन 2 होईल, कारण 4 मायनस 2 दॅट इज 2. μ1 डॅश रेस टू 2. अगेन मायनस. नेक्स्ट टर्म इज मायनस बिकॉज थर्ड टर्म वॉज प्लस. नाव फोर्थ टर्म विल बी minus. Alternatively there is a plus minus, so fourth term is minus. So minus 4c3 xi raised to 3 μ1 dash raised to 1, because μ1 dash raised to 4 minus 3 that is 1, plus now last term is plus because second last term was minus. So 4c4 that is ncn. So 4c4 xi raised to 4 μ1 dash raised to 0, म्हणजे a raised to n होत होता ना, म्हणून xi raised to 4 झाला. xi raised to 4 ज्या वेळा होतो त्यावेळा μ1 dash raised to 0 होणार, कारण b raised to 0 आहे म्हणून. अशा पद्धतीने काय होईल? तुमच्या सगळ्या टर्म येतील. xi मायनस μ1 डॅश ब्रॅकेट रेस टू 4 च्या एक्सपान्शन मधल्या टर्म्स तुम्हाला अशा पद्धतीने मिळाल्या. म्हणजे तुमचा जो वरचा कॉम्बिनेशन मधला जो n आहे तो तसाच कॉन्स्टंट होतो, फक्त कॉम्बिनेशन 0 कॉम्बिनेशन, 4 पैकी 0 कॉम्बिनेशन, 4 चे 1 कॉम्बिनेशन, 4 पैकी 2 कॉम्बिनेशन, 4 पैकी 3, 4 पैकी 4 अशा पद्धतीनं जोपर्यंत NCN कॉम्बिनेशन येत नाही तोपर्यंत त्या टर्म आपण घेत राहतो बायनॉमियल एक्सपान्शन मध्ये. ओके, त्यामुळे असं एक्सपान्शन लिहिलं. आता नेक्स्ट बघा, इन जनरल आपण तो NCX चा जो फॉर्म्युला आहे म्हणजे 4C0 ही कॉम्बिनेशनची व्हॅल्यू कशी काढायची, तर त्याचा फॉर्म्युला मी दिला आहे. NCX जर असेल इन जनरल तर n फॅक्टोरियल अपॉन x फॅक्टोरियल मायनस n इंटू n मायनस x फॅक्टोरियल अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला आहे. n फॅक्टोरियल अपॉन x फॅक्टोरियल इंटू n मायनस x फॅक्टोरियल. हे सॉल्व केलं तर आपल्याला NCX ह्याचं आन्सर जे असतं ते मिळतं. मग n फॅक्टोरियल म्हणजे काय? तर n फॅक्टोरियल म्हणजे n पासून पाठीमागच्या सगळ्या जेवढ्या व्हॅल्यू येतात त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 इंटू डॉट 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 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. म्हणजे n पासून 1 पर्यंत जेवढ्या सगळ्या टर्म आहेत त्याच्या अगोदरच्या सगळ्या जेवढ्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे तुमचा n फॅक्टोरियल असतो. इन पर्टिक्युलर तुम्हाला दिले 4 फॅक्टोरियल म्हणजे काय बघा. 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय दिले बघा, 3 इंटू 2 इंटू 1. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. आणि 0 फॅक्टोरियल मीन्स ऑल्सो 1. 5 फॅक्टोरियल आपण असं सुद्धा लिहू शकतो. 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आहे. पण 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू आपण 5 फॅक्टोरियल इंटू
4 फॅक्टोरियल असंही लिहू शकतो, कारण 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 × 3 × 2 × 1 आहे. त्यामुळे त्या पुढच्या सगळ्या टर्मबद्दल 4 फॅक्टोरियल असं सुद्धा लिहू शकतो. किंवा 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 × 4 × 3 फॅक्टोरियल असं सुद्धा लिहू शकतो, कारण 3 × 2 × 1 बद्दल 3 फॅक्टोरियल आपण लिहिणार. अशा पद्धतीने फॅक्टोरियल मिळतात. मग अशा पद्धतीनं आपण 4C0 काढायचा म्हटला तर 4C0 म्हणजे काय होणार बघा, n म्हणजे 4 फॅक्टोरियल अपॉन x तुमचा 0 आहे, सो 0 फॅक्टोरियल इंटू n-0 फॅक्टोरियल. n-0 म्हणजे परत 4 फॅक्टोरियल, म्हणजे 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल, म्हणजे 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल म्हणजे सेम क्वांटिटीचा रेशो आला, म्हणजे दॅट इज इक्वल टू तुम्हाला व्हॅल्यू 1 मिळेल. सो 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने तुम्हाला ते मिळेल सॉल्व्ह केलं तर हा फॉर्म्युला वापरेल. तसंच 4C1 म्हणजे 4 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 4 - 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल. सो 4 फॅक्टोरियल इज 4 × 3 × 2 × 1 म्हणजे 4 × 3 फॅक्टोरियल येईल, आणि 1 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 आणि 3 फॅक्टोरियल इज नथिंग बट 3 × 2 × 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल. म्हणजे न्यूमरेटरला आपलं काय येणार आहे, 4 × 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. न्यूमरेटरचं 3 फॅक्टोरियल आणि डिनॉमिनेटरचं 3 फॅक्टोरियल कॅन्सल होईल आणि ओनली 4 विल बी रिमेन देअर. अशा पद्धतीने तुम्हाला त्या कॉम्बिनेशनच्या व्हॅल्यू काढता येतील, हे तुम्हाला माहीत असेल तर. मग आता मी काय केलं इथं नेक्स्ट लाईनला मी काय करणार आहे, नेक्स्ट स्टेपला या कॉम्बिनेशनच्या व्हॅल्यू लिहून त्या टर्म लिहिणार आहे. ओके, आता मी कॉम्बिनेशनच्या व्हॅल्यू तिथं लिहून डायरेक्ट पुढची टर्म लिहिली. बघा कशा पद्धतीने लिहिली. एक आड एक प्लस मायनस आहे ते गृहीत धरा, जे डार्क मी गिरवलंय ते मायनस टर्म, त्या टर्म मायनसचे आहेत असं गृहीत धरा. μ4 इज इक्वल टू 1/n समेशन μ1 डॅश रेज टू 4 मायनस 4 × xi इंटू μ1 डॅश क्यूब प्लस 6 × xi स्क्वेअर μ1 डॅश स्क्वेअर मायनस 4 × xi क्यूब इंटू μ1 डॅश प्लस xi रेज टू 4. आता इथं ह्या अशा 4, 6 का व्हॅल्यू आल्या तर 4C0 जी आहे ती व्हॅल्यू 1 येते, 4C1 जी आहे ती व्हॅल्यू 4 येते, 4C2 आहे त्याची व्हॅल्यू 6 येते, 4C3 आहे त्याची व्हॅल्यू अगेन 4 येते, आणि 4C4 आहे त्याची व्हॅल्यू 1 येते. त्या व्हॅल्यू सगळ्या तिथं पुट करून त्या पद्धतीने त्या टर्म मी लिहिलेल्या आहेत. हे तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता वरच्या फॉर्म्युल्यानुसार. आता μ4 जो आहे तो कसा मिळेल बघा आपल्याला. नेक्स्ट तुम्ही 1/n समेशन जी व्हॅल्यू आहे ती टर्म 1/n समेशन ही टर्म प्रत्येक आतल्या ब्रॅकेटमधल्या टर्मला काय केली, देऊन टाकली, तर काय मिळेल 1/n समेशन μ1 डॅश रेज टू 4 मायनस 4 × μ1 डॅश क्यूब इंटू 1/n समेशन xi प्लस 6 × μ1 डॅश स्क्वेअर इंटू 1/n समेशन xi स्क्वेअर मायनस 4 μ1 डॅश इंटू 1/n समेशन xi क्यूब प्लस 1/n समेशन xi रेज टू 4. आता इथं μ1 डॅश वगैरे जे आहेत ते सगळे कॉन्स्टंट असल्यामुळे समेशनच्या बाहेर आलेत. मग तुम्हाला पहिल्या टर्ममध्ये 1/n समेशन 1 मिळेल, आणि दॅट इज समेशन 1 इज n आणि n डिवाइड बाय n, सो 1. सो μ1 डॅश ही टर्म पहिली टर्म आपल्याला तशी मिळेल, μ1 डॅश रेज टू 4 मायनस ते डार्क जे आहे ते मायनस आहे असं गृहीत धरा, मायनस 4 μ1 डॅश रेज टू 3 आहे ते तसंच कॉन्स्टंट आपण घेऊया, आणि 1/n समेशन xi म्हणजेच काय आहे तर फर्स्ट ऑर्डर रॉ मोमेंट आहे अबाउट ओरिजिन, म्हणजेच μ1 डॅश असं त्याचं नोटेशन आपण वापरलं, प्लस 6 μ1 डॅश स्क्वेअर जे आहे ते तसंच येईल कॉन्स्टंट, आणि 1/n समेशन xi स्क्वेअर म्हणजे काय सेकंड ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन, म्हणजे त्याच्याबद्दल आपण μ2 डॅश लिहू शकतो. नेक्स्ट टर्म काय होते त्यामध्ये मायनस 4 μ1 डॅश तसंच येईल, 1/n समेशन xi क्यूब म्हणजेच काय थर्ड ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन, दॅट इज μ3 डॅश असं आपण ते लिहू शकतो, प्लस μ4 डॅश शेवटची टर्म जी आहे 1/n समेशन xi रेज टू 4 म्हणजेच फोर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट ओरिजिन, दॅट इज μ4 डॅश असं त्याचं नोटेशन आपण घेतलं. आता ह्या टर्म फक्त आपल्याला मागं पुढं ॲडजस्ट कराव्या लागतील, त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट करणार. बघा काय होतंय, μ1 डॅश रेज टू 4 मायनस 4 μ1 डॅश रेज टू 4, कारण μ1 डॅश क्यूब इंटू μ1 डॅश दॅट इज μ1 डॅश रेज टू 4 होईल. सो सेकंड टर्म काय येईल मायनस
4 mu 1 dash raised to 4 plus 6 mu 2 dash इंटू म्यू 1 डॅश स्क्वेअर, कारण म्यू 1 डॅश स्क्वेअर ऑलरेडीचा होता, फक्त म्यू 2 डॅश अगोदर घेतला तिथं, प्लस 6 म्यू 2 डॅश इंटू म्यू 1 डॅश स्क्वेअर मायनस 4 म्यू 3 डॅश इंटू म्यू 1 डॅश प्लस म्यू 4 डॅश असं तुम्हाला ते मिळेल. मग आता आपण काय केलं, नेक्स्ट स्टेपला फक्त डिसेंडिंग ऑर्डर लावली रॉ मोमेंटची सगळ्या, म्हणजे म्यू 4 डॅशच्या टर्म आहेत तिथून पासून म्यू 1 डॅशच्या टर्मपर्यंत अशा डिसेंडिंग ऑर्डरली टर्म घेत गेलो आपण. तर शेवटची टर्म आहे ती पहिल्यांदा आली, म्यू 4 डॅश मायनस 4 म्यू 3 डॅश म्यू 1 डॅश प्लस 6 म्यू 2 डॅश म्यू 1 डॅश स्क्वेअर मायनस 3 इंटू म्यू 1 डॅश रेज टू 4. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळालं, फोर्थ ऑर्डर आपला जो सेंट्रल मोमेंट आहे त्या फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंटचं रिलेशन विथ रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे हे रिलेशन वापरून डायरेक्टली तुम्ही तुमच्याकडे रॉ मोमेंट्स अबाउट ओरिजिन असतील तर हे रिलेशन वापरून डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, फोर्थ ऑर्डर रॉ मोमेंट अबाउट मीन दॅट इज सेंट्रल मोमेंट, फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट असं म्हणूया आपण, फोर्थ ऑर्डर सेंट्रल मोमेंट कॅल्क्युलेट करू शकता. Okay, so these were the relation between central moments and raw moments about origin. mu 1, mu 2, mu 3 आणि mu 4 जर तुम्हाला काढायचं असेल, तुम्हाला सगळे raw moments about origin माहीत असतील तर तुम्ही हे रिलेशन वापरून डायरेक्टली सेंट्रल मोमेंट्स चारीच्या चारी ऑर्डरचे सेंट्रल मोमेंट्स काय करू शकता, काढू शकता. सो फॉर टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. In next lecture we will see the next part of this topic. So for today we are going to stop. Thank you.